जय, तुझं नेमकं काय चाललंय? जय, शमिका प्रॉपर्टी पेपर्सवरती सही करायला तयार झाली होती. तिने अभिला सुद्धा तयार केलं होतं. अरे एकदा का तिच्या सह्या झाल्या असत्या ना की तुझी आणि सँडीची डील कंप्लीट झाली असती. मग तू मोकळा झाला असतास, मी मोकळी झाली असते. आणि अभि आणि शमिका त्यांचं एकमेकांच्यावरती प्रेम आहे. ते लग्न करायला आतुर झालेत. तेही लग्न करायला मोकळे झाले असते. ज्याला जे पाहिजे ते मिळालं असतं. एव्हरीबडी वुड हॅव बीन हॅपी. तू हे मध्येच काय सुरू केलंस? तुझ्याकडे डिवोर्स पेपर्स नाही आहेत? डिवोर्स पेपर्स नाही आहेत ना तुझ्याकडे? मग हे काय आहे? मॉम, यू रिमेंबर या सगळ्याची सुरुवात कुठून झाली होती? आशू माझ्या समोर तोल जाऊन पडली होती तेव्हा. त्या दिवसापासून सँडी आंटीचा आपल्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा गेम चालू झाला. ऑब्व्हियसली आय रिमेंबर. आजपर्यंत रोज रोज एकदा तरी माझ्या डोक्यात विचार येतो की जर आशू जिवंत असती तर. आणि आशू जिवंत असेल तर? व्हॉट? येस मॉम, येस. आशू जिवंत असेल तर? तू काय बोलतोयस? Are you fine? Do you know what you're saying? Yes, Mom. I know exactly what I'm saying. आज मी चॅनलच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. किती काळजी करायला लावता रे. हा, जीव नुसता अर्धा मुर्दा होतो बघ. दमला असाल ना? माधुरी, पाणी घेऊन ये बाई. आणि हे बघ अभि, यापुढे कधीही जाताना घरात सांगून चला रे. खूप काळजी वाटते बाबा. आणि लगेच घरी यायचं सोडून वकिलाकडे कशाला गेला? कारण तो जय तिथे आला आणि त्याने तमाशे केले. आता प्लीज बाकीचं नंतर सांगितलं तर चालेल का? खूप दमलोय आम्ही. हात पाय धुवून घ्या आणि जेवण घ्या. हं? आजी, मी सगळ्यांना जेवायला वाढायला घेऊ का? शमिका, कशी आहेस तू? You okay? मी ठीक आहे, पण तू इथे कशी? मी अगं असं का म्हणतेस? तीच तर सकाळपासून माझ्या सोबत आहे. माधुरी गेली होती ऑफिसला. हो, पण हे साडी वगैरे
ते नवरात्र आहे ना, मी तुम्हा दोघांसाठी मंदिरात गेले होते. शमी, रिअली मला इतकी काळजी वाटत होती ना तुमच्या दोघांची. थँक गॉड तू घरी आलीस. शमिका, चल फ्रेश होऊन घे. अभि, तू पण हातपाय तोंड धुवून घे. आजी, आई बाबा नाही दिसत आहे. अरे ते देवळात गेलेत. तुला माहिती आहे ना तुझी आई कशी आहे ती. तू शिंकलास तरी तिला सर्दी होते. अभि, पाणी घे. आणि भूक लागली असेल ना, जेवायला वाढू मी सगळ्यांना, थंड होईल नाही तर. किती करतेस ग तू? हा, अगदी शमिका सारखीच आहेस बघ. तिच्यासारखीच गुणी, मन मिळावू, हसतमुख. बरं का अभि, आज हिने मला स्वयंपाक करायला मदत केली. हा, तुला सांगते अभि, मला आणखी एक नातू असताना तर हिला सून करून घेतली असती बघ. बरं चल, मी सुद्धा मदत करते तुला जेवण वाढायला. ये गो. सून म्हणून तर मीच येणार आहे या घरात. आणि काही गरज नाहीये तिसऱ्या नातवाची. मला तुमच्या याच नातवाशी लग्न करायचं आहे आजी. आणि त्याची सुरुवात तर आज तुम्हाला इम्प्रेस करण्यापासून झालीच आहे. अँड शमी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण आपण सावत्र आहोत ना, आणि तेच तर बेस्ट आहे आपल्यात. मानसी? मानसी की आशू? आय डोंट नो मॉम. ती बाई तिला मानसी या नावाने हाक मारत होती, त्यामुळे आय एम नॉट सो शुअर की ती आशूच आहे. पण ती आशू नसेल तर काय फायदा? नाही मॉम, नाही. इतकी सिमिलॅरिटी? आय डोंट थिंक सो. ती आशूच असेल. ती आशूच असणार मॉम. पण जय, ती जर आशू असती तर ती आतापर्यंत सँडीकडे आली असती ना. कदाचित तिला माहिती नसेल की सगळी लोक इंडियात आल्यात म्हणून. फाईन, पण कमीत कमी तिने आपल्याला कॉन्टॅक्ट केलं असतं, आपल्याकडे आली असती. नाही जय, आय थिंक ती मुलगी आशू नाही, मानसीच आहे. मे बी मॉम. मला तेच शोधायचं आहे. आणि ती आशू असेल ना, then I'll be free. I'll be free, goddammit. But mom, प्लीज तू ही गोष्ट कोणालाच सांगणार नाहीये. आणि सँडी आंटीला तर नाहीच नाही. कारण जर सँडी आंटी आपल्याशी गेम खेळत असेल, then I also know how to bluff. आता मला खरं खोटं जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सँडी आंटीला मी कसा लटकवत होते बघ. जस्ट वेट अँड वॉच. आता जेवणापेक्षाही मला शांतता हवी आजी. अभि,
बाबांचा फोन आला होता की तुम्ही जेवण सुरू करा, त्यांना दोघांना यायला उशीर होणार आहे. म्हणजे जयने असं केलं तर मला तर नकोच झालंय सगळं. नाही, एवढं एकच सोल्युशन आहे. अभि, आपण उगाच गेलो वकिलाकडे. ऐक माझा, मी साईन करते आणि देऊन टाकते एकदाची प्रॉपर्टी. हो, आणि असंही अभिजित जास्त महत्वाचा आहे ना प्रॉपर्टीपेक्षा. म्हणजे असं ममा म्हणत होती आणि मलाही तसंच वाटतंय. जरा गप्प बसाल का सगळे? शांतपणे जेवू द्या ना 2 घास. काय सारखं जय प्रॉपर्टी पेपर्स, जय प्रॉपर्टी पेपर्स? किती वेळा? वैताग आलाय मला सगळ्याचा. मी त्या वकिलाकडे गेलो होतो कारण मला माहिती होतं मी काय करतोय काय नाही. तुझ्यासारखा इररॅशनल नाही वागायला गेलो. एका खोट्या मॅरेज सर्टिफिकेटसाठी आपली अख्खी प्रॉपर्टी उधळून द्यायला निघाली मुलगी. अभि, अरे निदान जेवणावरून तरी उठू नकोस. अभि, अरे असं ताटावरून उठू नये रे. अन्नपूर्णा देवी नाराज होते. आता जेवणापेक्षाही मला शांतता हवी आजची. अभि, शमिका, अभि कधी कधी खूप चिडतो, पण तो लगेच शांत होतो. चांगलंच ओळखते मी त्याला. अभि, असं जेवणावरून उठून यायचं नसतं रे. थोडंसं खाऊन घे प्लीज. शमिका जेवते का? नसेल तर तिला सांग जेवून घे म्हणून. हो, ती खाते आतमध्ये. म्हणजे मीच तिला म्हटलं की मी तुला मनवून आणते, तुम्ही एकत्र खा ना. म्हणजे आता तुम्ही एकत्र असायला हवं हो की नाही? माझं चुकलं रिया. मी उगीच चिडलो तिच्यावर. तुझं बरोबर आहे रिया. हीच खरी परीक्षा आहे. आम्ही एकत्र राहिलं पाहिजे. असं चुकलंच. मी किती उलट सुलट बोललो तिला. खरं तर ती एवढं करते माझ्यासाठी. प्रेमाखातर सगळं झोकून द्यायला तयार झाली होती आणि मी कसाही वागलो तिच्याशी. मला खात्री एकदा हे सगळं सुरळीत झालं ना की असल्या बारीक सारीक कुरबुरी नाही होणार. आय एम शुअर. ती कशी वागली तरी मी तिला सांभाळून घ्यायला पाहिजे. आणि मी नाही कधी विसरू शकत तिने किती केलंय माझ्यासाठी.
मी असं का वागलो? मी सरळ आज जाऊन सॉरी म्हणतो तिला आणि तिच्या बरोबर जेवतो. थँक्स रिया. डॅम इट, यांच्यात कधीच कोणी गैरसमज क्रिएट करू शकत नाही का? म्हणजे आशू एकटीच नाहीये, ती खडूसबाई पण आहे तिच्यासोबत. ओके ओके, मी थांबेन. नो इश्यूज. I'll wait. तास झाले यार, ते आज घराबाहेर पडणारच नाहीयेत का? या कुठे जात आहेत? मला पण यांच्या पाठोपाठ गेलं पाहिजे. एक मिनिट गाडी थांबवा. एक मिनिट. कशाला? पिंक फ्लॉवर्स हवी तुला? किती आशू सारखी दिसते की मला वाटतंय ते खरं आहे. ही आशूच आहे. बाहेर नको येऊ, आतच बस तू. का? मी गाडीच्या बाहेर येऊ शकत नाही का? मग कशाला आणलं मला घराबाहेर?
घरातून गाडी, गाडीतून घर. हे काय लाईफ आहे का? बेटा माझं थोडंसं ऐक प्लीज. आत बस. प्लीज प्लीज.